घ्यायचं आहे हे पूर्ण बातमी लावायची आहे टीव्हीवर म्हणून थांबा म्हणलं दादा हो 2 मिनिटं दादा त्याला लाईन नामकाचं आहे ते टीव्ही वाले नंतर करा फोटोग्राफी तुमची पंकज भाऊ आले म्हटलं ऑफिसमध्ये विदर्भाची काशी समजणाऱ्या या कोटेश्वर देवस्थानमध्ये महाशिवरात्रीनिमित्त आज भाविकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते। मी सुद्धा दरवर्षी सहपत्नीसह या ठिकाणी दर्शनाला येत असतो। एक जनतेची भावना आहे आणि वैशिष्ट्य मुनींनी या ठिकाणी येऊन वास्तव्य केलं आहे, त्याला फार महत्त्व आहे आणि म्हणून विदर्भाची काशी म्हणून याला संबोधित जाते। या ठिकाणी भाविकाला मी शुभेच्छा देतो आणि या देवस्थानमध्ये दिवसेंदिवस गर्दीचा ओढ एवढा होत आहे की आता जागासुद्धा अपुरी पडत आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविकाला दरवर्षी एक श्रद्धा असते, त्या श्रद्धेचं या ठिकाणी करून ते फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवतीर्थ आहे, फार पुरातन आहे आणि वशिष्ठ मुनींनी इथल्या वालुकामय पिंडीची स्थापना केली आहे आणि छोटी यज्ञाने पुनीत असल्यामुळे इथे कुठेही खणले असता ताजे भस्म मिळते। त्यानुसार हे लोकांचं म्हणजे विदर्भाची एक तीर्थभूमी म्हणून प्रसिद्धी झाली आहे। इथे वशिष्ठ ऋषींनी कोटी यज्ञ केले, त्याच्यामुळे याला कोटेश्वरचं नाव पडलं। इथे आजही यज्ञभूमी आहे, इथे ताजी दक्षा निघते खालती खांदल्यानंतर आणि ही वर्धा नदी जी आहे ही उत्तरवाहिनी नदी आहे, त्याच्यामुळे इथे क्रिया कर्म पूजा अर्चा नारायण नागबली वगैरे सारख्या पूजा मोठ्या प्रमाणात चालतात। ते महाशिवरात्रीला फार मोठी गर्दी असते, जवळपास 1-1.25 लाख लोक इथे दर्शनासाठी येतात। इथे पुन्हा VIP रेस्ट हाऊस आहे, मंगल कार्यालय आहे, खालती पूजेचे शेड पण आहेत, या साऱ्या गोष्टीच्या बऱ्याचशा सोयी इथे झालेल्या आहेत।